लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। पुसद शहर व तालुक्यातील सकल आदिवासी बांधवांच्या सामूहिक पुढाकाराने आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहून जल, जंगल आणि जमिनीच्या हक्काची लढाई लढून ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणाऱ्या भगवान बिरसा यांना अभिवादन करून उपस्थित समाज बांधवांना आदिवासी दिनाच्या राज्यमंत्री व प्रमुख उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नाईक परिवारातील प्रत्येक नेतृत्वाने अमूल्य स्वरूपाचे योगदान दिले आहे। नाईक परिवाराचा वारसा सांभाळत असताना राज्यमंत्री म्हणून आदिवासी विकास विभाग खात्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची प्रामाणिकपणे सेवा करीत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक शासकीय निर्णयांमध्ये योगदान देऊ शकलो, याचे मोठे आत्मिक समाधान लाभत असल्याचे मत याप्रसंगी इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केले। प्रास्ताविकपर बोलताना सुनील ढाले यांनी आजच्या दिनाचे महत्त्व अवगत केले व आजच्या क्रांतिकारी दिनाच्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या विविध समस्या व त्यावरील उपाय आपल्या प्रास्ताविकतेतून त्यांनी अधोरेखित केले। या कार्यक्रमाला उपस्थित राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक, सेवानिवृत्त माजी अधिकारी माधवराव वैद्य, सुरेश धनवे, अनिरुद्ध पाटील, शामराव व्यवहारे, क्रांती कामारकर, बीजी राठोड, वर्षाताई वैद्य, डॉक्टर भुरके, ॲडव्होकेट रामदास भडंगे, राजेश ढगे, आदिवासी समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ता, समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक सुनील ढाले यांनी केले तर आभार गजानन टारफे यांनी केले। आदिवासी दिनानिमित्त समस्त भारतीयांना आदिवासी समाजाला कशा प्रकारचे आमच्याकडे सर्वप्रथम तर आज जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून आपण पूर्ण भारत साजरा करतोय। अशा या पवित्र दिनी भगवान बिरसा मुंडा यांचं दर्शन घेऊन सर्व समाज बांधवांसोबत हा दिवस आज साजरा करतोय आपण। आणि आदिवासी समाज हा भारतातला मूळ भारतीय समाज म्हणून यांची ओळख आणि भारताला संघटित करण्याकरिता आणि भारताची जी जमिनी आणि जंगलं आहेत त्याला संरक्षित करण्याकरिता सर्वात अग्रेसर आणि सर्वात समोर राहणारा हा समाज। आणि आज आपण बघतो की आदिवासी समाजातले भरपूर प्रश्न असतील ते आज इथे मांडण्यात आलेले आहेत। एक आदिवासी विकास एक राज्यमंत्री म्हणून मी त्यांचे सर्व समस्या ऐकून घेतलेले आहेत, तेही लवकरात लवकर शासनामुळे त्या ठिकाणी या रिक्त पदाकडे आपण कशा प्रकारचे भरतीचे आदेश किंवा या माहिती द्या। आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक विभागातच भरत्यांची गरज आहे, म्हणून या विषयावर पण आम्ही गांभीर्यपूर्वक तिथे 3 बैठका झालेल्या आहेत। एक CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली, एक अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झालेली, एक माझ्या दालनात झालेली आहे। आणि सर्व आदिवासी समाजाचे आमदार प्रतिनिधी करतात त्यांची पण एक बैठक तिथे तातडीने झालेली आहे। मला असं वाटते की दिवाळीच्या आधी काहीतरी चांगली घोषणा होऊ शकते, पण तरी शासन याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करत आहे। महाराष्ट्र शासनाचा प्रश्न आहे, या विभागाचा जो निधी आहे लेक लाडकी या विभागाला वर्त करण्यात आलेला आहे। त्या विभागाने सांगितलं की आम्ही पैसे देतोय, तर आपण मंत्री म्हणून याकडे कसं बघताय? नाही, आपण जर आकडे बघितले तर तरतुदीपेक्षा जास्त निधी या विभागाला यावेळेस दिलेला आहे। आणि जो निधी आपण म्हणतो वळता करतो म्हणून आपण काय जसं समाजाचं जिथं प्राबल्य आहे किंवा त्यांची लोकसंख्या जास्त आहे तिथे तसे आपण निधी काही हॉस्पिटल्स असतील याच्यात आपण खर्च करतो, त्याप्रमाणे हा निधी वळवलेला गेलेला नाही, त्या समाजालाच तिथे न्याय देण्याकरिता तो निधी वापरतो। शेवटचा प्रश्न, आजही आपण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, परंतु या ठिकाणी डॉक्टर अशोक उईके महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहे, त्यांना एका मंत्र्यांनी एका आमदारांनी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी लागलेला आहे। आपण याकडे कसं बघता? आज आपण आधुनिक जगात बघतो, परंतु जातीयताही फोफावली आहे, याकडे आपण कसं बघता? एखादा अपवाद वगळता मला नाही वाटत आजची परिस्थिती अशी आहे जगात की आपण कुठल्याही समाजाला किंवा एखाद्याचा तिरस्कार करून आता मागचाच इतिहास तुम्ही बघून घ्या, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबापासून तर आजपर्यंत राजकारण करत आलेलो आहे आणि कुठल्याही एका समाजाचं राजकारण सर्व समाजाला आपलं स्वतःचं समाज म्हणून राजकारण काही अपवाद असतील, काही एक्सेप्टेशन असतील त्याला आपण तसं त्याला हँडल करायला पाहिजे। निश्चितच ते होते राज्यमंत्री निलभाऊ नाईक। आज जागतिक दिनाच्या निमित्ताने त्यांनी समाज बांधवांना आदिवासी जागतिक दिन बिरसा मुंडा
यांच्या आज त्याला अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज सकाळी मोठ्या रॅलीचं आयोजन केल्यानंतर पावसामुळे ते करता नाही आलं मला, आणि म्हणून आज या प्रसंगी मी समाज बांधवांना अशी विनंती करेन की आजचा दिवस आपण एक सण म्हणून साजरा केला पाहिजे आणि बिरसा मुंडा आपल्या घराघरात पोहोचला पाहिजे, त्याचं कार्य पोहोचलं पाहिजेत आणि जेणेकरून जे काही नवीन पिढी आहे त्या पिढीला आपल्याच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे. आज सर्वांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. आणि आदिवासींच्या कल्याणासाठी रक्षणासाठी आदिवासी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जडणघडण व्हावी या उद्देशानं संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक आदिवासी दिवस एक आदिवासीचा सन्मानाचा दिवस म्हणून असायला पाहिजे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले की 9 ऑगस्ट हा जगातील संपूर्ण आदिवासींसाठी एक हक्काचा दिवस म्हणून डिक्लेअर केला. त्याच अनुषंगानं आपण आज नूतनपणे क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुसद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री आमदार इंद्रजित नाईक, त्याचबरोबर माननीय मंत्रीसाहेब, माननीय विजय सर, माननीय बाळाभाऊ, माननीय गणेश सर, माननीय बाबू मामा, सर्व सन्माननीय मंत्री. खरं तर आज मोठ्या प्रमाणावर आपण दरवर्षी आजच्या दिवशी मोटरसायकल रॅली घेत असतो. याही वर्षी आपलं जे नियोजन होतं, पण हिंगोलीला ज्या अधिसंख्य पदावर जो राज्यावरती आज मोर्चा आहे त्यांनी आम्हाला विनंती केली होती, आवाहन केलं होतं. त्याच अनुषंगानं आम्ही दरवर्षी 10 वाजता प्रोग्राम करतो रॅलीचा. यावर्षी आपण 8 वाजता घेतला, पण दुर्दैवानं वातावरण व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही 8 वाजता घेतला. सकाळी भरपूर पाऊस असल्यामुळं सर्वांच्या संमतीनं आजची रॅली आम्ही रद्द केली. पुन्हा आजच्या या दिनाच्या निमित्तानं 23 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं विदर्भस्तरीय आदिवासी युवा महोत्सवाचं आयोजन झालेलं आहे. त्याचं सगळं नियोजन झालेलं आहे. त्याचे अध्यक्ष म्हणून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त सन्माननीय बनसोडे मॅडम आणि उद्घाटक म्हणून आपल्या भागाचे आमदार आणि आपले राज्यमंत्री आदरणीय इंद्रजित गौड राहतील आणि बऱ्याच जणांची आमदार महोदय 5 आमदार आहेत, काही अधिकारी महोदय आहेत, पाटील सगळे राहतील. त्याच्या अनुषंगानं भाऊला अगोदर यवतमाळ आणि पर्यायनं राज्यामध्ये जे काही आदिवासी प्रश्न आहेत, शैक्षणिक असो, सामाजिक असो, विशेषतः आदिवासी संदर्भात असो, तर आमची अशी विनंती आहे की आपण आपल्या भागात जावं. आम्हाला असं वाटतं की किमान समाजाचं आज जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मंत्री पण आहेत आणि राज्यमंत्री पण आहेत. तर तुम्ही पुढाकार घेऊन एक मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक लावून ज्या ज्या राज्यातल्या आदिवासीच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही अडचणी असतील, त्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक असतात. पर्यायानं मागच्या 3 वर्षापासून घरकुल अद्यापही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासींना मिळालं नाही. हे आमच्यासाठी दुर्दैव आहे. असं असू नये. आपण दोघेही मंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री असताना अशा पद्धतीचा आदिवासी समाजावर आघात होतोय, अन्याय होतोय. निश्चितपणानं आपण एक या भागाचे प्रतिनिधी आणि राज्याचे आदिवासी राज्यमंत्री म्हणून निश्चित आम्हाला न्याय देण्यासंदर्भात आमची सर्वांची समाज बांधवांतर्फे विनंती आहे. मी आदरणीय भाऊंना विनंती करतो की आजच्या या शुभदिनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.